म्हणजे एखाद्या मुलाचं काहीतरी आपल्याशी संबंध नसलेली घटना असेल ती नको सांगू दे, पण त्याच्या जवळच्या कोणाचं तरी काहीतरी घटना असेल तर ती त्याला सांगावीशी वाटली तर त्यांनी सांगितली पाहिजे. हे जास्त महत्वाचं आहे. आणि अजून एक मला नेहमी सांगावं असं वाटतं ती गोष्ट अशी आहे की आपणच पालक म्हणून जबाबदारीनं वागलं तर मुलं जबाबदार राहतात. आपणच आई बाबा म्हणून जबाबदारीनं वागलं तर मुलं जबाबदार होतात. मग मोबाईलमध्ये काही आता आपल्यालाही माहीत नसणाऱ्या गोष्टी मुलं डाउनलोड करू शकतात, ॲप बघू शकतात, कॉम्प्युटरवरती बघू शकतात. तर ते करताना आपल्याला त्याच्या मित्रांचे हुडको करून काय माहिती पाहिजे. आता समजा तुमच्या या मुलाचा अजून एक शाळेबाहेरचा मित्र आहे, सारखं त्याचं नाव तोंडात असतं, दुसऱ्या मित्राच्या घरी जाऊन त्याच्या आईकडे काम आहे असं म्हणून त्याच्या घरच्यांची ओळख करून द्यायची. मग त्या मित्राच्या घरचं वातावरण कळलं की आपल्याला कळतं की आपल्याला नको असणारं वातावरण आहे का घरामध्ये. किंवा एखादा मित्र असेल, त्याच्या दादाचं लग्न ठरलं असेल तर त्यांच्या घरामध्ये काय प्रकारच्या गप्पा होतात की त्याचं लव्ह मॅरेज आहे, मग तो कसा सांगतो मी त्या मुलीबरोबर कसा फिरायला जायचो वगैरे, हे वातावरण घरात आहे का, मग ते तो मुलगा ऐकतोय का, मग तो माझ्या मुलाचा मित्र आहे का, मग तसंच त्याच्या कानावर पडेल. इथपर्यंत आता दिवस आलेले आहेत सावध राहायचे. हे मी तुम्हाला फार वरवरचं सांगितलं आणि बऱ्यापैकी बराच वेळ बोलले. तुम्हाला हवं असेल तर मी अजून बोलू शकते, पण आता मला वाटतं की खूप वेळ झालेला आहे. आता झालेली जेवणाची वेळ पण झालेली आहे. आणि मला हे खूप छान वाटलं की तुम्ही इथे मला बोलवलं. आणि जे पालक आले नसतील, परिचयाचे असतील, कृपा करून तुम्ही एकच मुद्दा सांगायचा राहिला. समजा तुम्हाला असं वाटलं की एक धोका तुमच्या मुलांना किंवा मुलींना तुम्हाला सांगायचा जगात